कृष्णाने अर्जुनाचं इंटेन्शन बदललंय. मग संन्यास म्हणजे काय? की जसं हिरोच्या एंट्रीला पण टाळ्या मिळतात, तशा एक्झिटलाही टाळ्या असतात. लढायचं नाही आणि त्याच्या ऐवजी जर सगळं सोडून दिलं, तर निदान या हत्या वाचतील. हो. आणि त्याला सगळं सोडून जाणं म्हणजे संन्यास वाटत होतं. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा, कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती, काय अभाग्या भगवे लेऊन, घर संन्यासून जाशी, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हे आता यूट्यूबवर, सोशल मीडियावर म्हणजे काही धर्मातले किंवा काही लोकं यंग मुलांना असं आव्हान करतात, की तुम्ही संन्यास आणि मग तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. हे भगवद्गीता नॉन रिलिजियस काय? अर्जुनाला ज्या वेळेस ही भगवद्गीता सांगितली तेव्हा यातला एकही धर्म नव्हता. हा सनातन फक्त वैदिक धर्म होता. क्षत्रिय जेव्हा युद्धामध्ये लढतो तेव्हा तो धर्माच्या बाजूने लढत असतो, म्हणून त्याला स्वर्ग मिळतो. नुसतं भगवं घालून जर कोणी संन्यासी होत असेल, तर कुत्र्याच्या अंगावर जर भगवं कापड टाकलं तर कुत्र संन्यासी होईल का हो? संन्यास घेण्यासाठी गुरुकृपा असावी लागते, आंतरिक शुद्धी असावी लागते आणि त्याच्यानंतर निष्काम कर्म करण्याची वृत्तीही असावी लागते. तेव्हाच तो संन्यास होऊ शकतो. नमस्कार. टॉक टाइम पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. भगवद्गीतेच्या या पॉडकास्टमधल्या प्रवासात आपण एक वेगळाच दृष्टिकोन बघतोय, जे कृष्णदास काका आपल्याला सांगतायत. भगवद्गीता तर एकच आहे. पण ते एक्सप्लेन करणारे हे खूप लोकं आहेत. आणि कधी-कधी ते एक्सप्लेन करतात ना, त्याचा अँगल कधी-कधी आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. तर आपण तो अँगल एक कृष्णदास काकांकडनं समजून घेऊयात. काका, ही भगवद्गीता ॲक्चुअली एकच आहे. पण होय. त्याचे अर्थ म्हणजे ते एक्सप्लेन करतात जे काही आपल्याला अ, आत्तापर्यंत अभ्यासक आहेत, ते जे एक्सप्लेन करतात. तर त्याचा अँगल आणि तुम्ही जे एक्सप्लेन करताय त्याचा अँगल क्वाईट डिफरंट आहे म्हणजे. वेगळं आहे. हो. पण जे आपले तुम्ही आत्तापर्यंत जे सूक्ष्म अर्थ सांगतायत त्याचे, म्हणजे ते भगवद्गीतेचेच आहेत, की म्हणजे तुम्ही अजून एक्सप्लेन त्याच्यात काही ॲड ऑन करताय, की काही व्ह्यूअर्सला आपला प्रश्न पडतोय, की आत्तापर्यंत भगवद्गीता ही अ, सांगून वगैरे 2-3 एपिसोडमध्ये झाली असेल. झाली असती. असती खरंच. पण म्हणजे हे एवढे काय एक्सप्लेन करतायत? त्याचे एवढं सूक्ष्म त्याचं नॉलेज का देतायत? सुवर्ण हा प्रश्न भारी विचारलाय आणि व्ह्युअर्स पण तुमचे खूप छान दिसतायत. काय सांगतो, अं, साधी भगवद्गीता जर तुम्हाला 3च दिवसात ऐकायची, तर अर्जुनाला ज्ञानी असून समजावून सांगायला कृष्णाला 18 दिवस लागलेत. 18 अध्याय लागलेत. हो. म्हणजे याचा अर्थ, की ते कुठेतरी आमचं आयुष्य बदलण्यासाठी ही भगवद्गीता आम्हाला उपयोगी पडते. भगवद्गीतेचं तत्व, भगवद्गीतेचा अर्थ आपल्याला लावता आला आणि त्याच्याने आयुष्यामध्ये फरक पडला, तर निश्चितच आपण आज युद्ध न करता देखील युद्ध प्रसंगांमध्ये जिंकू शकतो. हे तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ बघा. अ, गणितात पास व्हायचं आहे, तर आपल्याला जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते. मग जुलैमध्ये परीक्षा घेऊन जुलैमध्ये सुद्धा आपण नाही का पास होऊ शकतो ना गणितात. हो. पण अगदीच. तरी देखील आपल्याला मार्चपर्यंत त्या वर्गाचं त्या स्टँडर्डमध्ये जे मॅथमॅटिक्स आहे, ते मॅथमॅटिक्स समजून घेण्यासाठी तुम्हाला ते वर्ष काढावंच लागतं. बरोबर. नोकरी सुद्धा आपण करतो. आपल्याला डिग्री मिळाल्या मिळाल्या पुन्हा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं शेपूट जोडावंच लागतं की नाही. बरोबर. म्हणून जोपर्यंत शिक्षण घेतलं आहे, पण त्याचं ऍप्लिकेशनला फार महत्व आहे, हं. इम्प्लिमेंटेशनला फार महत्व आहे. आणि त्याच्याने देअर मस्ट बी अ चेंज इन इंटेन्शन. इंटेन्शन. आणि कृष्णाने अर्जुनाचं इंटेन्शन बदललंय. बरोबर. बिकॉज ऑलरेडी ही हॅज गॉन थ्रू द
मल्टिपल ऑफ द सफरिंग्स, बरोबर. प्लेंटी ऑफ सफरिंग्स. पण त्याच्यातूनही त्याला पुन्हा आपण जे शिकलो आहोत, ते त्याला आठवायला लावलंय. म्हणजे आठवण करून देणाराही कुणी असतो का बाहेरचा? नाही. नाही. मी काय शिकलोय हे मला आठवलं पाहिजे. बरोबर. आणि मी काय शिकलो आहे, हे जर मला आठवलं, तर माझ्या हातून आयुष्यात एकही चूक घडणार नाही. पण मी रोज कामही करीन. हो. आणि हाच भगवद्गीतेचा खरा अर्थ आहे. एक्झॅक्टली. म्हणजे काम सोडून न देता ह्याच्यात होय. आपलं कर्म न सोडता आपण आपलं ज्ञानाने ते करता आलंच पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि बरं कसं, की बघ तुम्ही, आता तुम्ही सुद्धा सगळेजण भगवद्गीता तुम्ही पाहता. हो. भगवद्गीतेवरचे एपिसोड्स पाहता. बरोबर. कुठे काय YouTubeला रील्स असतात. काय म्हणता तुम्ही ते रील्स. पाहता. पण तुम्ही भगवद्गीतेचा जर खरा अभ्यास करायचा, तर जशी मनोवृत्ती असेल आज माझी, तसं एक पान उघडून बघा. आणि त्या पानावरचे जर तुम्ही 2 शब्द वाचन पाहिले आणि त्या 2 शब्दांमध्ये कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलंय, एवढा फक्त नाही का, ह्या अशा डिटेल्ड एपिसोडमधून जर अर्थ तुम्ही काढलात, तर किती छान होईल. हो. बघ, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयाः. असं जेव्हा तो म्हणाला, तेव्हा त्यांनी त्याला युद्ध करायला शिकवलंय. हो. पण तोच अर्जुन काय म्हणालाय, की या माझ्याच आप्तांना मारून मी काय करू? याच्यापेक्षा मी संन्यास घेऊन निघून जाईल. तेच आता युद्धभूमीवरती संन्यास पण आलाय. मग हां, मग आता हा संन्यास म्हणजे काय? ॲक्चुअली सॅटिस्फाईड रिटायरमेंट. हं, आज 4-5 हजार वर्षापूर्वी संन्यास म्हणायचे. हं. मग संन्यास म्हणजे काय? की जसं हिरोच्या एंट्रीला पण टाळ्या मिळतात, तशा एक्झिटलाही टाळ्या असतात. मग व्हाय डोंट यू कन्सिडर इट एक्झिट ॲज अ संन्यास? बरोबर. बघा, म्हणजे आम्हाला हे जे संन्यास म्हणजे अंगाला कुठेतरी भस्म फासलंच पाहिजे, भगवं घातलंच पाहिजे, असं काही नाहीये. घर, संसार सोडून काहीच नाही. हिमालयात जाणं म्हणजे संन्यास. काही नाही. आणि म्हणून आता सुद्धा बघा, आता हा 5वा अध्याय आहे. ह्या 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण आज येऊन पोहोचलोय. हं. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, की 3 एपिसोडमध्ये भगवद्गीता झाली असती. एका एपिसोडमध्ये पण सुवर्ण भगवद्गीता होऊ शकते. हो. तुम्ही अर्जुनासारखे व्हा. झाली भगवद्गीता. पण मग अर्जुनाला सगळं ज्ञान असून हे प्रश्न पडले आणि हे पुन्हा 18व्या अध्यायात त्याला म्हणायला लागले, "करिष्ये वचनम तव." कृष्णाने सांगितलं नाही, की "तू असं कर." हं. "करिष्ये वचनम तव." असं स्वतःहून अर्जुन म्हणालाय. असं आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये हे म्हणू शकलो पाहिजे. म्हणून ही एवढी अ, अशी मला जेवढी शक्य आहे, तशी मी ही भगवद्गीता सांगतोय. कारण अशी भगवद्गीता मी स्वतः जगलोय. बरोबर. मी नुसती अभ्यासाची भगवद्गीता नाही जगलो. हे खरे, संस्कृतचे शब्द विभक्तीसह आले म्हणून भगवद्गीता आली का? नाही. तर नाही. भगवद्गीतेमधलं तत्व समजल्यानंतर तसं जगता आलं पाहिजे. खरं आहे. धर्मराजाला सगळं माहिती होतं सुवर्ण. हं. धर्मराजांनी एकही प्रश्न विचारला नाही. पण जेव्हा नरोबा कुंजरोबा हा विषय झाला, तेव्हा धर्मराजाने विचार केला होता का? अर्जुनाने निदान विचारलंय तरी. हं. बघा किती, म्हणजे एकच गोष्ट आम्ही किती अँगलनी पाहू शकतो. खोड्या काढायच्या, चुका काढायच्या, मध्येच कर्णाला मोठं म्हणायचं, मध्येच शकुनीला मोठं म्हणायचं. मग भीमाला का नाही मोठे म्हणत तुम्ही? बरोबर. भीमाकडे गर्व होता, तुमच्याकडेही गर्व आहे. हो. भीमाकडे ताकद होती, तुमच्याकडेही ताकद आहे. पण भीमाने गर्व आणि ताकद म्हणजे बल आणि अहंकार हे दोन्हीही असून भीमाने आजपर्यंत कधीही शास्त्राचं उल्लंघन करून त्याच्या अवतार कार्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये एकही कार्य केलेलं नाहीये. आणि म्हणून हे सुद्धा बघा, विषय जर वाढत गेले तर कुठपर्यंत जातात. हो. ही भगवद्गीता समजून घेण्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. बरोबर. आपण जेव्हा ठरवतो की मला आय टी इंजिनियर व्हायचंय, का तर आय टी इंजिनियरला पगार जास्त आहे. बरोबर. मग तुमचं त्यावेळेस गोल आय टी इंजिनियर नसतो.
तुमचा LPA किती आहे, हे तुमचं नाही का सगळ्यात मोठा गोल असतो. आणि एक्झॅक्टली. मग त्यानंतर तुम्ही पैशाच्या मागे शिक्षण घेता. हो. मग जर समजा यश पैशामध्ये आहे, तर ह्या जीवनाचं यश शांतीमध्ये आहे. मग ही शांती मिळवण्यासाठी तुम्ही भगवद्गीता मनापासून का नाही एकदा समजून घेत? बरोबर. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या भगवद्गीतेमध्ये इतका वेळ लागतोय. हो. आता हे व्ह्यूअर्स सुद्धा सगळे बसलेत. हे सुद्धा हेच म्हणत असणार. हो. त्यांचेही प्रश्न आज आपण इन्क्लूड करूया आपल्या आजच्या अगदी जरूर, पॉडकास्टमध्ये. जरूर. अगदी ते आवर्जून आलेले आहेत आज हो. की आज भगवद्गीतेचं आम्हाला ऐकायचंय समोरून पॉडकास्ट काकांचा आणि आम्हालाही काही प्रश्न विचारायचे. अगदी जरूर, जरूर. सुरू करूयात? हो, नक्की. काका आपण तुम्ही आता म्हणालात की आपण आता 5व्या अध्यायाला जो संन्यास योग आहे, तर त्याला आपण सुरुवात करतोय. होय. तर युद्धभूमीवरती हे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी संन्यासाबद्दल का सांगितलं आणि आत्ताच्या घडीला जे आम्ही यंगस्टर्स आहोत, तर त्यांना हा संन्यास योग कसा रिलेटेबल आहे? हं, खूप छान प्रश्न विचारला. बघा, ह्या ह्याच्यात कसं केलंय बघितलं का तुम्ही? अ, अर्जुनाला लढायचं नाही आणि त्याच्या ऐवजी जर सगळं सोडून दिलं, तर निदान या हत्या वाचतील. हो. आणि त्याला सगळं सोडून जाणं म्हणजे संन्यास वाटत होता. अच्छा. बरोबर. जसं आज अ, एखाद्या गोष्टीला कंटाळून किंवा नाही का अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून कारण नसताना शिकलेली लोक सुद्धा कारण नसताना सुसाईड करतात. हो. मग तू मला सांग, तो जर प्रशस्त आणि राजमार्ग असता, तर पळून जाणाऱ्या अर्जुनाला संन्यासाचं महत्व समजावून सांगितलं नसतं त्यांनी. त्यांनी त्याला ज्ञान दिल्यानंतर पुन्हा उभं केलंय. आमचे जे धर्मग्रंथ आहेत हं. किंवा जे ओरिजिनल स्क्रिप्ट आहेत सगळ्या, हो. याच्यामध्ये जीवाच्या कल्याणाचंच फक्त प्रत्येकाने काळजी करून सविस्तर माहिती देऊन त्याचं निरूपण केलेलं आहे. नाहीतर एका वाक्यात देखील कृष्णाला जर माहिती होतं की नाही, आता हं. तुम्ही काय म्हणता, एकतर कृष्ण खूप चांगला सारथी होता, हो. नाहीतर तो देव होता, नाहीतर नाही का एकदम चॉकलेट हिरो होता. तुम्ही हल्लीचे लोक तुमच्या समोर जसं ठेवलंय त्याच्यानुसार तुम्ही बोलता. हो. आणि आमच्या लोकांचं काय होतं, आम्ही जेव्हा एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला बोलवता आणि आम्ही बोलायला लागतो, तेव्हा मी माझ्या मनातलं पुस्तकात आहे असं सांगत असतो. पण याच्याने काय होईल, की एक निगेटिव्ह पॉप्युलॅरिटी मिळेल. बरोबर. पण म्हणून कृष्ण समजेल का? नाही. आत्ता मी मध्ये तुला सांगतो, कोणाचं तरी ऐकलं, की शकुनी पण बरोबर होता. हो. एका रील आली आहे जी व्हायरल झाली आहे फार हां, ती. शकुनी बरोबर होता. मग शकुनी जर बरोबर होता, तर शकुनीचा शिष्य कोण होता? दुर्योधन. दुर्योधन. मग तो का अर्जुन नाही पण जिंकला? दुर्योधनाच्या विरुद्ध लढत होता. हो. तो कोणाचा शिष्य आहे असं दाखवलंय? कारण ते दोघं एका गाडीवर म्हणून कृष्णाचा शिष्य. कृष्ण. हो. म्हणून तो कृष्णाचा शिष्य दाखवलाय. बरोबर? बरोबर. मग तू मला सांग, गुरु हे गुरु असतात. हो. गुरु शिष्याच्या विजयासाठीच प्रयत्न करतात. हो. आणि हा जर म्हणतो, यत्र योगेश्वरः कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ह्या गोष्टी असल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. हो. मग दुर्योधनाला सुद्धा त्याच्या गुरूंनी शिकवलं. आपण शकुनी शब्द 2 मिनिटं बाजूला ठेवूया. बरोबर. ओके. तर शकुनी जर दुर्योधनाला शिकवत होता, पण ऐकलं कोणी? दुर्योधनाने. दुर्योधन. अर्जुनही कृष्णाचं ऐकत होता. पण तरीही नाही का अर्जुनाने प्रतिज्ञा कर असं कधीही सांगितलेलं नव्हतं ना. तरी अर्जुनाने केल्याच ना प्रतिज्ञा. हो. हो. मग आमच्या वागण्याने आम्ही आमच्या स्वार्थाने कुठल्याही गोष्टी पाहत असतो. बरोबर. म्हणून हा माईक जेव्हा डोळ्यासमोर येतो किंवा हा माईक आमच्या समोर असतो, तेव्हा शास्त्र सोडून नवीन अँगलमध्ये कधीच आपल्याला एक्सप्लेनेशन देता आलं नाही पाहिजे किंवा निदान तुम्ही तरी ऐकलं नाही पाहिजे.
पण आजकाल इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भगवद्गीतेवरच पॉडकास्ट होतात, की ते थोडंसं डायसी आहे, की म्हणजे हे याच्यावर विश्वास ठेवायचा, की त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पण हे मग कशामुळे येतं सुवर्णा तुमच्यावर वेळ? हे तुम्ही असे डिटेल ऐकत नाहीत. हो, तुम्हाला वन लाईन शो पाहिजे. खरं, तेव्हा आता हे पूर्वी बघा एका हिंदी सिनेमामध्ये होतं. अरे बदनाम हुए लेकिन नाम तो हुआ. तो वो नाम का क्या मतलब है? खरं. म्हणून तुम्हाला आता नाही का यातून सुद्धा हा संन्यास म्हणजे काय? हं, संन्यास म्हणजे बघा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा, कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती, काय अभाग्या भगवे लेऊन, घर संन्यासून जाशी, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हे आपण किती वेळा रेडिओवर ऐकतो. हो, पण हे भगवद्गीतेचंच तत्व त्यात समजून सांगितलं. बरोबर. कधी न घेऊन नांगर हाती. किती म्हणजे तुम्ही मला सांगा, त्यातही कर्म करायला शिकवलंय. हो, आता अग्नीपासून दूर जाऊ नये, हा जो पळून जाणारा विचार योग्य आहे, असं म्हणणारा जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाला त्याने सांगितलं, संन्यास कसला असला पाहिजे? मी करतो आणि मलाच केलं पाहिजे. ह्या 2 गोष्टींचं तू करते पण स्वतःकडे घेऊ नकोस आणि मग जे कार्य करशील, हे जणू काही मी जसा संन्यासी आहे. कारण मला काही नको आहे म्हणून मी संन्यासी आहे. मला काही मिळत नाहीये म्हणून मी संन्यासी आहे का? तर नाही. नाही. कृष्णाचं ऐश्वर्य तुम्ही काय म्हणता? तो द्वारकाधीश आहे. बरोबर. तर द्वारकाधीशा एवढं श्रीमंत आजपर्यंत जगात कोणीच नाही. कोणीच. त्याला स्वतःची संपत्ती सांभाळता येत नाही, म्हणून त्याने कुबेराला सांभाळायला दिली आहे. मग तुम्ही मला सांगा, की कृष्णापेक्षा अजून समाधानी कोण असेल? मग कृष्ण समाधानी का झाला? मी असा का आहे? याच्यावरचा जेव्हा तुम्ही विचार कराल, किंवा तुम्ही अर्जुनासारखं एकाग्र होऊन ते ऐकाल, तेव्हाच तुम्हाला संन्यास, कृष्ण आणि अर्जुनात झालेले बदल हे तिन्ही समजतील. हो, बरोबर आहे खरंय, की नाही? खरंय. मला इथे आता असं विचारावसं वाटतं, की आता YouTubeवर, सोशल मीडियावर म्हणजे काही धर्मातले किंवा काही लोकं यंग मुलांना असं आव्हान करतात, की तुम्ही संन्यास घ्या यंग एजमध्ये आणि मग तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. पण तुम्ही आता जे गाणं म्हणालात, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं, की नांगर हाती घेतलं नाही, तर तुम्हाला देव भेटणार नाही. मग आता बघ म्हणजे तू सुद्धा किती मन लावून ऐकतेय हो. सगळं. भगवद्गीतेमध्ये हं. युद्धापासून पळून जाण्यासाठी जी मानसिकता त्याची घडत होती, हो. त्या प्रत्येक मानसिकतेला त्याने शास्त्राचा आधार देऊन कृष्णाने अर्जुनाला उभं केलंय. बरोबर. पण त्यांनी एकदाही आवाहन केलं नाही, की नाही का तू युद्ध का कर? तू युद्ध कर, पण युद्ध करण्याच्या पाठीमागे ही मनोवृत्ती ठेव. म्हणून आधी त्यांनी सांगितलं, की या पृथ्वीवर जर आम्ही कर्माशिवाय जगू शकत नाही, तर कर्म असलं पाहिजे. बरोबर. कर्माच्या पाठीमागे ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ते नाही का चांगलं कर्म होतं. मग आता ते कर्म करून पुन्हा अर्पण करायचं असतं. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं, नारायणा इति समर्पयामी. रोज म्हणतो ना आपण हो, आरतीत. हो. मग समर्पण करतं का गं कोण? नाही, फार कमी. नाही. बघ मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा म्हणजे ही भगवद्गीता कुठल्याही नॉन रिलिजियस का आहे? ही भगवद्गीता नॉन रिलिजियस का आहे? तर या सगळ्यांनी सांगितलंय दिवसभराच्या उत्पन्नाला ज्या कारणासाठी तुम्ही कर्माप्रमाणे शरीर तयार करत, तुम्ही ज्याप्रमाणे कर्माप्रमाणे तुम्ही तुमचे उत्पन्न ठरवता, त्याचे मार्ग ठरवता. पण कुठलाही घे. आजच्या घडीला म्हणतात हिंदू धर्म, तो हिंदू धर्म घे. आजच्या घडीला म्हणतात ज्याला मुस्लिम, तो मुस्लिम धर्म घे. हो, आजच्या घडीला तुम्ही ख्रिश्चन धर्म म्हणतात, पुन्हा बौद्ध धर्म म्हणतात, जैन धर्म म्हणतात. अर्जुनाला ज्यावेळेस ही भगवद्गीता सांगितली, तेव्हा यातला एकही धर्म नव्हता. हा सनातन फक्त वैदिक धर्म होता. हं, पण तुम्ही जर समजा कुराण शरीफ जर उघडून पाहिलं, हं. तर त्याच्यामध्येही लिहिलं आहे, की "नेकी कर, दरिया में डाल."
आणि तू जे काय कमवशील ते रोज संध्याकाळी अल्लाच्या चरणी ठेव. मग तू मला सांग, धर्माचे डांगोरे पिटणारे लोक हे खरोखर नारायणाइति समर्पयामी करतात का हो? नाही, अल्लाच्या चरणी ठेवतात का? नाही. दुःखानेच माणूस कोणालाही दोष न देता सहज आपला धर्म सगळंच्या सगळं स्वतःच्या जीवाचं कल्याण करू शकतो. हे यशूकडे बघून तुम्हाला का नाही कळत? बरोबर. इतके खिळे ठोकूनही त्याने एकालाही दोष दिला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील एवढे अनंत त्रास झाले, काही झालं नाही. दिवाळं निघालं, तुकाराम महाराजांनी एकालाही दोष दिलेला नाही. जातीवादाच्या त्रासामध्ये चोख्या मिळायला इतका त्रास झाला, पण त्याच्या एकाही अभंगामध्ये कोणालाही दोष दिलेला नाही. जनी अनाथ आहे असं तुम्हाला कुठेही कळणार नाही. नामदेवांनी फक्त पांडुरंगाशिवाय कोणीही नाही. एकनाथ महाराजांनी कुठल्याही मर्यादा बाळगल्या नाहीत समाजाच्या. बरोबर. म्हणजे हा जो संन्यास आहे हा कशाचा आहे? हा कर्तेपणाच्या इंटरेस्टचा संन्यास आहे. मी युद्ध करतोय असं म्हणू नको. हं. त्याला काय सांगितलं आधी, की हे बघ तुला जर वाटत असेल तू युद्ध करतोयस तर असं काही नाही. मी परब्रह्म परमात्मा आहे. पण तोपर्यंत त्याला असंच वाटलं, की म्हणजे आता मी पण म्हणणं मी कृष्ण आहे असं म्हणलं पाहिजे. पण मला जर सगळीकडे कृष्ण दिसतो, तर मला तोही कृष्णच दिसली पाहिजे. हो, हो. म्हणजे आउटर बॉडी ही जर डिफरंट असेल, तर तत्व कधी बदलत नाही. खरं. या तत्वाचा जो कोणी अभ्यास करतो आणि मग हे बॉडीली इंटरेस्टनी जे जे काही आपण एक्सपेक्टेशन्स करतो किंवा पझेसिव्हली आपण ते मिळवायचा प्रयत्न करतो, याच्यातला सेल्फिश इंटरेस्ट काढणं म्हणजे आज तुमच्या या वयाच्या मुलांसाठी खऱ्या अर्थाने संन्यास घेणं आहे. संन्यास. संन्यासासाठी तुम्ही आई वडिलांची जबाबदारी, घरदार सोडणं, अफेअर मोडलंय म्हणून दाढी वाढवणं हा संन्यास नाहीये. हे लक्षात आलं पाहिजे. हो. आम्ही काय केलंय, आम्ही या शब्दांचे वरच्यावर अर्थ आणि ज्याची कोणाची जास्त व्हायरल झालेली रील. व्हिडिओ काय रील रील. रील आहे, त्याच्यावरून संन्यासाचा अर्थ नाही समजत. बरोबर. सर्व संकल्प संन्यासी योगा रूढस्थ उच्यते. सर्व संकल्प. आज मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे, हे भौतिक जगातलं जे आहे त्याला संकल्प म्हटलंय. भौतिक जगातलं. आणि मनुष्य जन्म मिळाला आहे, तो स्वतःच्या कल्याणासाठी आहे. तर देव मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींना आम्ही कुठलाही इंटरेस्ट न अडकवता करणं, हा खरा संन्यास आहे. बरोबर. म्हणून हा संन्यास हा जो विषय आला इथे, हं. की त्या कृष्णाने 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, की तू असं करू नकोस. हे सोडून देऊन हे राहणार आहे का? नाही. प्रत्येक गोष्ट काळाच्या बरोबर चालू असते आणि ती काळाबरोबर पुढे-पुढे जात असते. आजचा विचार उद्या विचार कधीही जुने होत नाहीत. विचारांमधून काढायचे अर्थ बदलत असतात आणि ते ज्या त्या काळाप्रमाणे जे काढू शकतात, तेच धर्म या काळाच्या ओघामध्ये टिकतात आणि त्या धर्माला अनुसरून जे कोणी उभं राहतं, तीच नाही का यशस्वी जात राहते. तोच धर्म यशस्वी राहतो आणि हा धर्म म्हणजे मानवता धर्म. इफ यू आर ह्युमन बीइंग, यू शुड बिहेव युअरसेल्फ ओन्ली लाइक अ ह्युमन बीइंग. पण आजकाल खरंच हा धर्म लोकं विसरत चाललेत, की मानवता म्हणजे इतकं अहिंसक होत आहेत. आपण आता ऐकतोय खूप गोष्टी, होय. की ज्याच्यात वेगवेगळ्या धर्मांमध्ये धर्माधर्मातच इतके भेदभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर या संन्यास योगाने, की या गोष्टी कशा थांबवता येतील? आपण कसं यंग मुलांना आपण एक्सप्लेन करू शकता तुम्ही? बघा, आता तुम्ही काय म्हटलात, की संन्यास म्हणजे काय? ते सांगितलं. हो. मग ते संन्यासाच्या आधी तुम्हाला 4था अध्याय काय होता? ज्ञानाचा होता ज्ञान. आणि त्याच्या आधी कर्म होतं. बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, की माझ्या आयुष्यात जे मी करतोय त्याच्याने खरंच माझं आणि सगळ्यांचं कल्याण आहे का? बरोबर. सेल्फिश थॉट हा संन्यासाचा असूच शकत नाही. संन्यास म्हणजे ज्याने आपले
तुम्हाला आता एक वेगळा अर्थ सांगतो. संन्यास म्हणजे काय? की ज्याने आपलं पृथ्वीवरचं अस्तित्वही भगवंताला अर्पण केलंय आणि सगळ्यांसाठी, इतरांसाठी काम करतो. मग तो संन्यासी का नाही मानत तुम्ही? बरं. मग तो कोणीही असू शकतो ना. हं. आज आम्हाला घरातल्या पेटवर प्रेम करता येतं. पण आलेल्या माणसाला तुम्हाला पटकन चहा पाहिजे का आणि पाणी पाहिजे का? एवढं साधं विचारता येत नाही. हो. आणि कामापुरते आपण माणसांशी संबंध ठेवतो आणि स्वार्थापुरते आपण पेटशी संबंध ठेवतो. खरं आहे. म्हणजे इकडे आपल्या आयुष्याचं ध्येय ज्यांना माहिती नाही, त्यांना संन्यास म्हणजे ह्या भौतिक गोष्टींमधला इंटरेस्ट काढणं हे कधीही पटणार नाहीये. गोष्ट असावी, आज मला बालाजीला जायचं ठरलं, हं. तर मी पैशासाठी बालाजीला पूजेला जात असेल, मला अमाप संपत्ती मिळावी म्हणून मी जर जात असेल, तर मी बालाजीचं कधीही जाऊन दर्शन घेऊन माझ्या आयुष्यात बदल होऊ शकत नाही. पण मी बालाजीच्या दर्शनासाठी जाऊन माझा जो सौंदर्याचा किंवा मनुष्य जन्माचा गर्व आहे, तो गर्व तिथं अर्पण करू शकतो का? मग त्यावेळेस मला माझ्या आउटर बॉडीचा जो एक सॅटिस्फाईड विथड्रॉल ॲटिट्यूड येईल, त्याला तुम्ही संन्यास म्हणू शकता. ओके. हं. हे असे संन्यास जमले पाहिजेत. खरं आहे. अर्जुनाला सुद्धा काय सांगितलं? तुला राजा व्हायचं आहे लढून, तरी लढावं लागणार आहे. बरोबर. क्षत्रिय वर्णानुसार क्षत्रिय जेव्हा युद्धामध्ये लढतो, तेव्हा तो धर्माच्या बाजूने लढत असतो, म्हणून त्याला स्वर्ग मिळतो. तरी तुला युद्ध करावंच लागणार आहे. हो. मग आज तुम्ही पोरांनी, आज तुम्ही मुला-मुलींनी जर या व्यावहारिक जीवनामधलं हे तत्व समजावून नाही घेतलं, तर तुम्हाला आपल्याला जे पाहिजे आहे, ते नाही मिळालं की सगळं सोडून देणं, याला तुम्ही संन्यास म्हणाल. हो. तर संन्यासाच्या पाठीमागे 100% विथड्रॉल ऑफ एनी इंटेन्शनल possessiveness. हं. It is only fully satisfied condition. हं. तेव्हाच तो संन्यास असू शकतो. मिळत नाहीये आणि सोडून दिलं म्हणून तो संन्यास होत नाही. वाह! काका. पण ॲक्चुअली जे आता काही लोकं आहेत, जे काही धर्मातले लोकं आहेत, की जे आपल्या यंग मुलांना असं आव्हान करतायत, की तुम्ही संन्यास घ्या. तर त्यांच्यासाठी म्हणून, की श्रीकृष्णांनी अर्जुनाला या संन्यास युगात अजून असं काय-काय सांगितलं, की 18व्या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात, की "आता तू जे सांगशील ते मी सगळं ऐकणार. आणि तूच तुझंच शब्दप्रमाण." असं. सगळी भगवद्गीता वाचून झालेली दिसतीये. हो, काहीची. बघा, ते काय म्हणतात ते, की सर्व संकल्प संन्यासी. म्हणजे इथे तू काम सुरू नाही केलंस, तरीही दोष तुझ्या मागे येणार नाहीत असं समजू नकोस. हो. साधा अगदी तुमच्या यंग मुलांच्या भाषेमध्ये किंवा आजच्या घडीला जर विचार केला, तर विचार कर, श्वास घेण्यासाठी आपण काय केलंय का ग प्रयत्न कधी? नाही. मग श्वास घेण्यासाठी प्रयत्न न करताही आपण श्वास घेतो. हो. मग इथे मी श्वास घेतला, असं कधी सांगितलंय कोणाला? नाही. किंवा 1-2 मिनिटं मी जरा श्वास घेतो आणि मग बोलूयात. नाही. असं होत नाही. मग हे जितक्या अजाणतेपणे केलं जातं, हे कर्तेपणाचं विस्मरण जे येतं, की ह्या प्रत्यक्षिप्त क्रिया जरी असल्या, तरी देखील त्याच्यामधलं कर्तेपणाच्या भावाची जागृती नसते. असं प्रत्येक काम मी आई-वडिलांना सांभाळतो म्हणजे काय? आई-वडील माझ्याकडे राहतात. नाही ना असं होऊ शकत. नाही. मीच आई-वडिलांकडे राहतो. हो. कारण त्यांनीच जन्म दिलाय. खरं आहे. बरोबर तेही वेगळ्या काळात जन्माला आलेत. मी वेगळ्या काळात जन्माला आलोय. जी आज माझ्या आणि त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप आहे. ती जनरेशन गॅप तुम्ही मिटवणं, त्यांचे विचार आजच्या घडीला कोरिलेट करणं आणि त्यातले बेस्ट मेसेज एक्स्ट्रॅक्ट करून पुढच्या जनरेशनला देणं, हे खरं तुमचं काम आहे. मग खरं आहे. तुम्ही जर समजा संन्यास घेतला, तुम्ही जर हे सगळं केलं आणि संन्यासी होऊन जर तुम्ही निघून गेलात, तर बघा या जन्मामध्ये
आम्ही विष्णू कार्य पुढे चालावं आणि पुढच्या जनरेशननी त्यांची विहित कर्म करून आधीच्या सगळ्या जनरेशनमध्ये गेलेल्या आपल्या पूर्वजांना मुक्ती देणं, हे खरं प्रत्येकाने लग्न करण्याच्या पाठीमागचं खरं कारण आहे. इथे इथे देखील मी लग्न माझ्यासाठी केलंय असं नाहीये. आली लग्न घडी समीप श्रीकृष्ण नवरा असं म्हटलंय. हं. म्हणजे या जगामध्ये जसे विवाह हे फक्त कृष्ण आणि रुक्मिणीचे झालेत, तर मी कृष्ण असेल तर माझी बायको रुक्मिणी हे मी विसरतो. बरोबर. याची जागृती राहणं आणि मी स्वतः कोण आहे याची जोपर्यंत मी खात्री करून घेऊन त्याला निर्मळ करत नाही, तोपर्यंत मी संन्यास योग्य होत नाही. बरोबर. म्हणून ह्या जरी संस्था आवाहन करत असतील, तरी त्याच्या पाठीमागे सुवर्ण ज्ञान आणि तेही ट्रू नॉलेज. नॉलेज इज अवेलेबल. स्टुडियस मटेरियल इज अवेलेबल एव्हरीवेअर. खरं आहे. ॲज ऑन टुडे यू कॅन से लाइक ऑन फुटपाथ ऑल्सो. हो. पण त्या फुटपाथवरच्या पुस्तकांचं तू आत्ताच्या घडीला बघितलंय का? आम्ही आमच्या शाळे कॉलेजमध्ये फुटपाथवर मिळणाऱ्या पुस्तकातून रेफरन्स बुक शोधायचो. पण आज पुस्तकाचं कव्हर वेगळं असतं आणि आत मटेरियल वेगळं असतं. खरं आहे. मग अशी पुस्तकं उचलणाऱ्यांना आतलं खरं जर नाही कळालं, तर ते संन्याशी कसे होतील? बरोबर. आणि म्हणून तुम्ही जे वेगळ्या-वेगळ्या धर्मातलं म्हणताय, तर त्या धर्मातल्या लोकांना आधी परिपूर्ण करावं. अर्जुनाला त्याने हे जग कसं निर्माण झालं ते सांगितलं. तू आणि तुझं शरीर वेगळं हे सांगितलं. कर्माशिवाय तू जगू शकत नाही ते सांगितलं. कर्म करण्याच्या पाठीमागे शुद्ध ज्ञान असलं पाहिजे ते सांगितलं. त्या ज्ञानामध्ये अहंकार आणि हे मी करतो हा भाव असला नाही पाहिजे ते सांगितलं. बरोबर. आणि मग सस्वरूपाची ओळख. ही सस्वरूपाची ओळख करून घेतलीस, तर तू कोण आहेस हे तुला कळेल. हं. तू आज मलाच ओळखत नाहीस, तर तू स्वतःला ओळखत नाही म्हणून मला ओळखत नाहीयेस. तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी रील तुम्ही करता, नुसते रील पाहता, पण रीलवरून जोपर्यंत तुम्ही कोणत्याही कारणासाठी पूर्ण एपिसोड बघत नाही, तोपर्यंत यू विल बी नेव्हर सॅटिस्फाईड विथ द नॉलेज. खरं आहे. हे ट्रू नॉलेज असलं पाहिजे. रील खूप मोठे आहेत. अशा स्क्रोलिंग व्ह्यूवर्सवर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. हो. कारण काय होतं, की जर हे कल्याणासाठी पाहिजे आहे, तर आम्हाला हे का शिकायचंय? आम्हाला पुढच्या पिढीला शिकवून पुढची पिढी त्या एजमध्ये, त्या काळामध्ये, ती तेवढी नाही का सर्व्हाइव्ह होण्यासाठी सेल्फ बाउंड पाहिजे. बरोबर. ती नाही का हेल्दी पाहिजे. खरं आहे. मग हेल्दी फक्त माइंड असतं. तेव्हाच नाही का माणूस काही करू शकतो. मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःची भूमिका ही संन्याशासारखी निभावली आहे असं सिद्ध होतं. बरोबर. तो सारथी होता. जय विजय या कशाचाही विचार न करता फक्त अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देत होता. एकदाही कृष्णाने याला मार त्याला मार सांगितलेलं नाहीये. अर्जुनावर कोणी बाण सोडते किंवा एखादं शस्त्र सोडतंय असं जेव्हा व्हायचं, तेव्हा फक्त आपल्या रथाच्या मालकाला वाचवणं हे सारथ्याचं काम असतं. म्हणून त्याने केलंय. युद्धभूमीवर राहून त्याने युद्धाकडे कोण जिंकेल आणि कोण जिंकणार नाही याचा कधीही विचार केला नाही. हे व्हेन यू आर prepared to face every situation in your life, at that time you also have the same attitude. मग तेव्हा तुम्ही कृष्णासारखे संन्याशी होऊ शकता. वाह! खरंच. हे अप्लाय केलं पाहिजे आपल्या हा. आणि तुम्ही जे सांगताय अगदी ते ट्रू नॉलेज आणि एवढं डेप्थमध्ये त्याचा अर्थ एक्सप्लेन करताय, तो अजून समजायला अगदी सोपा जातोय काका. म्हणजे नाही काय होतंय, की आमच्या वेळेस सुद्धा खूप मोठमोठे फिलॉसॉफर्स होतेच. आजही असतील. हो. पण मी जे व्यासमुनींना त्यांनी दिलेली एक्सप्लेनेशन्स ही जी वाचली आहेत आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी बसून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस अगदी हा शब्द वापरतो.
आम्ही जोपर्यंत या सगळ्यातून करता नक्की कोण आहे? नुसतं पोपटासारखं म्हणतात बघा, नाहम करता, हरी करता, करता हरी करता हि केवलम, केवलम. तव पूजा कर्म चाखिलम. नुसतं हरिओम तत्सत, हरी ओम तत्सत. मग त्याच्या पलीकडे जाता तर आलं पाहिजे. मग हा संन्यास तू जर घेशील, तर तुला खरं ज्ञान असल्याशिवाय संन्यासाला किंमत नाहीये. म्हणून आपले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेव्हा एक अभंग लिहिला होता आणि त्यांच्या अभंगामध्ये होतं, की नुसतं भगवं घालून जर कोणी संन्यासी होत असेल, तर कुत्र्याच्या अंगावर जर भगवं कापड टाकलं, तर कुत्रं संन्यासी होईल का हो? केवढा नाही. वादंग निघाला होता तेव्हा. हो. पण आज सूक्ष्म अर्थ, तुम्ही आज आता भगवद्गीतेचा विषय सूक्ष्माने ऐकताय म्हणून सांगतो, की हे कुत्रं म्हणजे काय? तर हे श्वान म्हणजे काय? तर ह्या वासना आहेत. वासना जिवंत ठेवून इकडं-तिकडं फिरणारा जो कुत्रा आहे, तो कुत्रा इकडे-तिकडे फिरणारा त्याच्या अंगावर भगवं घातलं. म्हणजे काय? की माझा कशाशी संबंध नाही, मी अग्नीपासून दूर आहे. असं जर तुम्ही केलंत, तर तो कुत्रा कधी संन्याशी होईल का? नाही. म्हणून आतमधल्या वासना जिवंत आहेत, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्याला सोडून देता येत नाहीत. आणि म्हणून खरं सांगायचं तर संन्यास घेण्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं जे काय, स्त्री असू दे, पुरुष असू दे, जे शरीर मिळालेलं आहे त्या शरीराचा विष्णू तत्वासाठी उपयोग जोपर्यंत करत नाहीत, तोपर्यंत घेतलेले हे सगळे संन्यास बाह्य संन्यास असतात. हे आंतरिक संन्यास कुठलाच नसतो. खूप नाही का असं सनसनाटी वाक्य आहे. पण हे जे संन्यासी आहेत, हे सगळे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीचे मारे आहेत. हे खरे संन्यासी नाही. खऱ्या संन्याशाकडे भेदवृत्ती जिवंत नसते. स्वतःच्या अस्तित्वाचं आज संन्यास घ्यायची जर तुम्ही प्रोसेस बघितली, हं, तर हं. आपलं नावही बदलायला लागतं. आधीच्या नावाचं स्वतःला स्वतःचं श्राद्ध करावं लागतं. आज आम्ही नाव, शरीरही तेच, पण शरीराचा मालक बदलल्याचा पण विचार केला नाहीये. मग कसले आलेत कपड्यांचे आणि राहण्याचे संन्यास? बरोबर. संन्याशाने फक्त घोंगडीवर बसायचं असतं आणि जमिनीवर बसायचं असतं. कित्येक संन्याशी आज भगवे कपडे घालतात आणि चारी बाजूनी लोड आहेत आणि वेडे. हं. निवांतपणे मऊ-मऊ गाद्यांवर बसलेले आहेत. हो. असं होत नाही. संन्यास घेण्यासाठी गुरुकृपा असावी लागते, आंतरिक शुद्धी असावी लागते आणि त्याच्यानंतर निष्काम कर्म करण्याची वृत्तीही असावी लागते. तेव्हाच तो संन्यास होऊ शकतो. कारण संन्यास म्हणजे स्वतःसाठी न जगणं आणि या विश्वाला, आपल्या या शरीराचा, या बुद्धीचा आणि माझ्या अस्तित्वाचा संपूर्ण वापर विश्वासाठी करणं, हा खरा संन्यास आहे. वाह! काका खरंच. आणि हा संन्यास जेव्हा भगवान गोपालकृष्णांनी सारथी असून देखील आपला मालक वेगळ्याच दिशेने रथ नेतोय, हे सांगणं. मालकाला सांगणं हे सारथ्याचं काम नाही, पण मालकाला वाचवणं हे सारथ्याचं काम आहे. ह्या बरोबर. एका गोष्टीवर त्यांनी त्याला भगवद्गीता सांगितली आहे. वाह! हे खूप मोठं आहे. आम्ही आमच्या या सगळ्या सनातन वाङ्मयाकडे एक प्रकारच्या नॅरो व्हिजननी पाहत असतो. हो, म्हणजे काय हो. म्हणतात, कुत्सित मनोवृत्तीने पाहत असतो. बरोबर. आणि ही मनोवृत्ती ज्याच्याकडे आहे, तो संन्यास नावाच्या गोष्टीचा अभ्यास किंवा विश्लेषणही करू शकत नाही. पहिल्यांदा संन्यास म्हणजे काय, हे समजलं तर संन्यासासाठी लागणाऱ्या गोष्टींचं तुम्हाला एक्सप्लेनेशन आणि एनालिसिस करता येईल. हो. आणि हे अतिशय उत्तम. मनातून जेव्हा तो निशंक झाला आणि सारं काही करता करविता भगवान कोणीतरी परमात्मा आहे, कारण अजूनही त्याला माहिती नाहीये. हो. विश्वरूप त्याला दर्शन. 10व्या अध्यायामध्ये त्याला माहिती होणार आहे, हो. की अर्जुन कोण? हे बरोबर. त्याला भगवान 10व्या श्रीकृष्ण. त्याला 10व्या अध्यायामध्ये माहिती होणार आहे, की कृष्ण कोण आहे. म्हणून तो आत्तापर्यंत अजूनही त्याला हे सगळं विचारतोय आणि सांगतोय. बघा, इथं म्हटलंय, की हे जे मन आहे,
हे मन माणसाला आपल्याकडे असणाऱ्या बेस्ट नॉलेजच्या पुढे जगात अजून मिळवण्यासारखं काही नाहीये असं मानायला सांगत असतं. हं, साधं आपण ऑफिसमध्ये गेलो, हं. की आपण काही सांगायला लागलो, तर आपणच अर्ज लिहिलेला असतो. पण अर्ज घेणारा माणूस काय म्हणतो, "हां, ठीक आहे, मला माहिती आहे त्यात काय लिहिलंय." हो. अहो, मी लिहिलंय का तुम्ही लिहिलंय? मग भगवद्गीतेमध्ये जे भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं आहे, त्यांची दृष्टी आणि त्यांचा दृष्टिकोन हं. हे दोन्हीही आमच्याकडे येत नाही. तोपर्यंत आम्ही ज्याला कोणाला समजून सांगणार आहे, तो तरी अर्जुन निशंक कसा होईल? बरोबर. म्हणून स्वतःला ओळखल्याशिवाय तू युद्ध निष्पापपणे करू शकत नाहीस. आणि म्हणून आता जसं संन्यास योगावरून आलाय तुम्हाला प्रश्न, हो, असाच तुम्हाला आता पुढच्या वेळेस प्रश्न पडणार आहे, की ह्या ध्यान योगाची युद्धभूमीवर काय गरज होती? हो. खरं आपण त्या ध्यान योगावर आता बोलूयात. हो, नक्कीच. वाह! खरंच काका खूप छान तुम्ही आम्हाला एक्झॅक्ट मीनिंग कळलंय आता संन्यास योगाबद्दल. आपण भगवद्गीतेमधला हा जो संन्यास योग आहे, त्याच्याबद्दलची जी एक खरी डेफिनेशन आज कळली आम्हाला, की जे संन्यास घेतात लोकं किंवा काय करतात, तर ती आपली जी रोजची जबाबदारी आहे, रोजचे जे कर्म आहे, ते न सोडता संन्यास कसा आपल्या जीवनात ॲप्लिकेबल करायचा, तो आपल्याला काकांनी सांगितला. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण ध्यान योगाबद्दल काकांची सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही काही कमेंट्स असतील, क्वेश्चन्स असतील या पॉडकास्टविषयी, तर तुम्ही नक्की आम्हाला ते कमेंट्समध्ये कळवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, की म्हणजे पुढच्या एपिसोडचा अपडेट तुम्हाला नक्की येईल. थँक यू.